Hi, today we are going to learn 24th lesson at the market. मार्केट म्हणजे बाजार, जिथे आपण खरेदी करतो. तर त्या बाजारामध्ये काय काय आहे ते पाहूयात. लुक ॲट द फॉलोविंग पिक्चर्स. इथे खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत बघा. तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, रीड द कॉन्व्हर्सेशन गिवन ऑन द अपोजिट पेज. आणि मग याच्या बॅक साईडला इथे काही कॉन्व्हर्सेशन दिलेले आहेत बघा, अशा प्रकारचे. आपण पाहूयात ते. आधी काय करायचं ते समजून घेऊयात. देन मॅच द कॉन्व्हर्सेशन्स अँड द पिक्चर्स बाय गिविंग देम ॲप्रोप्रिएट नंबर्स. आणि मग हे पिक्चर आहे, तर यासाठी यातलं कोणतं कॉन्व्हर्सेशन आहे, तर ते आपल्याला त्या दोघांना सुद्धा सेम नंबर द्यायचा आणि ठरवायचा आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पिक्चर्स पाहूया. त्याच्यामध्ये काय दिसत आहे, हा मुलगा हे ग्रॉसरी शॉप आहे आणि या दुकानदाराला, शॉपकीपरला तोही लिस्ट देत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिसत आहे, हा मुलगा आणि आई उसाचा रस प्यायला आलेले आहेत, शुगरकेन ज्यूस प्यायला आलेले आहेत. इथे काय दिसत आहे, मक्याचं कणीस हा भाजत आहेत आणि हे दोघे खायला आलेले आहेत. इथे काय दिसतंय, ह्या भाजीवाल्या काकू आहेत, हा मुलगा भाजी घ्यायला आलेला आहे. पण काय झालं ते आपल्याला नंतर कॉन्व्हर्सेशन वाचल्यानंतर समजेल. त्यानंतर हा बघा, हा असे फुगे उडवत आहे, बबल्स उडवत आहे आणि ही मुले त्यांच्या आजोबांसोबत चाललेली आहेत. इथे पहा, हे केक दिसत आहे आपल्याला, म्हणजे हे केक शॉप आहे. त्याच्यानंतर इथे हे ग्रॉसरी शॉप आहे. इथे हा तांदूळ दिसत आहे, राईस आहे हा. ठीक आहे. त्यानंतर इथे ही काकू किंवा आंटी काही म्हणा, ते याला भाजी देत आहेत. ओके. तर आपण आता कॉन्व्हर्सेशन बघूयात आणि मग त्यानंतर नंबर देऊयात. तर फर्स्ट कॉन्व्हर्सेशन, आपण याला फर्स्ट नंबर देऊया. मग त्याचं जे पिक्चर असेल तर त्याला पण आपण फर्स्टच नंबर देऊयात. ओके. तर फर्स्ट कॉन्व्हर्सेशन काय आहे, गुड मॉर्निंग आजी. तर तो जो ए माणूस आहे तो म्हणतो आजीला, गुड मॉर्निंग, हाऊ कॅन आय हेल्प यू. मी तुमची कशी मदत करू शकतो. तर बी म्हणजे ती आजी म्हणते, आय वॉन्ट टू बाय राईस फॉर द होल इयर. मला पूर्ण वर्षभरासाठी तांदूळ हवा आहे. शो मी द व्हरायटीज यू हॅव अँड टेल मी द प्राइजेस. तर तुमच्याकडे व्हरायटीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ असतील तर ते मला दाखवा आणि त्याची किंमत सुद्धा सांगा. तर ए सेज, आजी दिस व्हरायटी इज गुड. तर तो काय म्हणतो, आजी ही जी तांदळाचे प्रकार आहे तो छान आहे. डोंट वरी अबाउट द प्राइस. किती पैसे आहेत त्याची तुम्ही काही काळजी करू नका. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली. कॉस्टली म्हणजे महाग. तर हा काही जास्त महाग नाही. तर आता यातल्या कोणत्या पिक्चरमध्ये आजी आलेली आहे तांदूळ घ्यायला, सांगा बरं हे. तर आपण याला देणार आहोत 1 नंबर. ठीक आहे. कॉन्व्हर्सेशनला पण जो नंबर दिला तोच त्या पिक्चरला नंबर देणार आहोत. त्यानंतर आता या कॉन्व्हर्सेशनला आपण सेकंड नंबर देऊयात. ए सेज, ग्रँडपा द बबल्स लुक सो लवली. तर ए, तो मुलगा काय म्हणत आहे की आजोबा हे जे बबल्स आहेत, बुडबुडे आहेत, ते किती छान आहेत. कॅन वी बाय द बबल मेकर. तर आपण हे जे बबल्स काढण्याचं जे आहे, बबल मेकर म्हणतो त्याला, हां, त्याने फुगे उडवू शकतो, तर ते घेऊयात का. बी, व्हाय नॉट, का नाही. लेट्स बाय 3. तर चला आपण 3 विकत घेऊयात. 2 फॉर यू चिल्ड्रन अँड 1 फॉर मी. तर 2 हे तुम्हा छोट्या मुलांसाठी आणि 1 माझ्यासाठी. तर ही सगळे पिक्चर्स व्यवस्थित बघायचे. कशामध्ये तुम्हाला आजोबा, त्यांची मुले आणि ते बबल मेकर दिसत आहे, तर याच्यामध्ये. तर मग इथे 2 नंबर द्यायचा आपण, कारण आपण त्या कॉन्व्हर्सेशनला सेकंड नंबर दिलाय ना, म्हणून इथे पण आपण काय देणार आहोत, सेकंड नंबर देणार आहोत. आता हे जे कॉन्व्हर्सेशन आहे तर याला आपण थर्ड नंबर देणार आहोत. ओके. ए, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स. कॉर्न कॉब्स म्हणजे मक्याचं कणीस. तर तुला भाजलेलं मक्याचं कणीस आवडतं का. बी, ओ आय लव्ह देम विथ सॉल्ट अँड लेमन ज्यूस. हो, मला भाजलेलं मक्याचं कणीस आणि त्याला मीठ लावलेली आणि लिंबू चोळलेलं आवडतं. ए, लेट सी ॲट व्हॉट प्राइस ही इज सेलिंग देम. तर चला बघूया ते कितीला विकत आहे. आता या पिक्चरमध्ये मक्याचं कणीस असलेलं चित्र कोणतं आहे, कॉर्न कॉब्स असलेलं, तर हे आहे. मग याला पण आपण 3 नंबर देऊयात. ओके. आता फोर्थ कॉन्व्हर्सेशन.
ए गिव मी सम टोमॅटोज. तर जो मुलगा असेल कोण असेल तर तो काय म्हणतो की मला थोडे टोमॅटो द्या. बी वेअर इज युअर बॅग. तुझ्याकडे बॅग आहे का, तुझी बॅग कुठे आहे. ए आय डोंट हॅव वन. तर तो काय म्हणतो मुलगा माझ्याकडे बॅगच नाही आहे. गिव मी अ प्लॅस्टिक कॅरी बॅग. मला एक प्लॅस्टिकची बॅग द्या. बी सॉरी आय डोंट कीप प्लॅस्टिक कॅरी बॅग्स. ती म्हणते नाही आम्ही काही प्लास्टिकच्या बॅग ठेवत नाही. तर यातलं ते कोणतं चित्र आहे, तर हे आहे, दिस इज 4 नंबर. हे बघा ना याच्यामध्ये ही म्हणते नाही. ओके, आता हे आहे 5. ए हिअर आर युअर पोटॅटोज. वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज. दीज आर नाईस अँड फ्रेश. आता इथं ए मध्ये काय म्हणत आहेत, हे तुझे बटाटे घ्या. तुला टोमॅटो पाहिजे आहेत का, ते खूप छान आणि फ्रेश आहेत, ताजे आहेत. बी शुअर वेट आय विल गिव्ह यू अनदर बॅग फॉर द टोमॅटोज. तर बी म्हणतं ठीक आहे, हो मला घ्यायचेच आहे, थांब मी तुला अजून एक दुसरी बॅग देते, टोमॅटोसाठी देते किंवा देतो. तर अजून कुठे आहे, इथे आहे बघा हे पिक्चर. तर हे आहे 5th वन. ओके, आता 6 कॉन्व्हर्सेशन काय आहे, हे आहे 6 नंबरचं. ए हॅलो अंकल. तर तो म्हणतो नमस्ते काका. मदर हॅज सेंड दिस लिस्ट ऑफ ग्रॉसरी आयटम्स फॉर द मंथ. आईने हे महिन्याभराचं किराण्याची लिस्ट दिलेली आहे, किराण्याची यादी दिलेली आहे. कॅन यू डिलिव्हर देम टुडे. तुम्ही हे आज द्याल का आम्हाला. बी शुअर वी विल डिलिव्हर देम टुडे. हे तुला सामान सगळं मी आजच देईन. आता इथे कुठे आहे किराण्याची लिस्ट, ग्रॉसरी लिस्ट, तर इथे आहे. तर हे आहे 6 नंबर. आता 7th कॉन्व्हर्सेशन. ए हॅव यू ट्राईड दीज केक्स. दे आर सो डेलिशियस. तर तू कधी हे केक खाल्ले आहेत का, ते खूप सुंदर लागतात, खूप चविष्ट लागतात. बी दिस इज अ न्यू केक शॉप इज इट. तर ते म्हणते हे नवीन केक शॉप आहे का, बट आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ केक्स. पण मला काही जास्त केक्स आवडत नाहीत. आता केकचं शॉप कुठे आहे, इथे आहे. तर दिस इज 7th नंबर. आता 8 नंबरचं कॉन्व्हर्सेशन. ए प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. आम्हाला 2 पूर्ण ग्लास भरून ज्यूस द्या. अँड डोंट पुट आईस इन द ज्यूस. आणि त्या उसाच्या रसामध्ये आईस बर्फ टाकू नका. बी बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. पण तो मुलगा काय म्हणतो, आई मला थोडासा बर्फ पाहिजे माझ्या ज्यूसमध्ये, उसाच्या रसामध्ये. ए ओके पुट ओनली अ लिटिल आईस इन ईच ग्लास. तर ती काय म्हणते की प्रत्येक ग्लासमध्ये थोडासा बर्फ टाकून आम्हाला द्या. आता ते कुठे आहे शुगर केन ज्यूसचं, तर इथे आहे. मग हे झालं 8 नंबर. समजलं. अशा प्रकारे आपण हे कॉन्व्हर्सेशन आणि हे पिक्चर्स मॅच केलेले आहेत. समजलं. ओके बाय बाय.